students, how are you people? Hope you're enjoying my online lecture series of the 11th and 12th standard with my YouTube channel, that is My English Teacher. Dear students, today in this video we are going to begin the explanation of the fourth section of the 12th English syllabus, and the name of the topic is types of novels. So without wasting the time, let us understand the types of novels. So dear students, let us begin the explanation of the different types of novels. So in that we have the first type, that is realistic novel. So प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कादंबऱ्यांचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत आणि त्यामधला पहिला प्रकार आहे रिअलिस्टिक नॉवल. आणि रिअलिस्टिक नॉवल म्हणजे वास्तववादी कादंबरी, जी वास्तवावरती बोलते अशा कादंबरीला वास्तववादी कादंबरी असं म्हणतात. लेट अस सी इट्स एक्सप्लेनेशन. इट इज अ फिक्शन that gives the effect of realism. It is also called a novel of manner. It can be characterized by the complex characters with mixed motives. The characters interact with each other in this type of novel. तर वास्तववादाचे दर्शन घडवणाऱ्या कथा या प्रकारात येत असतात. विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतीच्या पात्रांचे, त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादाचे, दैनंदिन अनुभवांचे वर्णन या प्रकारात केले जाते आणि यालाच म्हणतात वास्तववादी कादंबरी म्हणजेच रिअलिस्टिक नॉवल. नाउ लेट अस सी द सेकंड टाइप ऑफ नॉवल. The second type of novel is the picaresque novel. Picaresque novel म्हणजे picaresque कादंबरी. The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means rough. तर picaresque हा शब्द स्पॅनिश शब्द पिकारो वरून घेतलेला आहे आणि याचा अर्थ होतो नकली. Such novel narrate the adventures of the protagonist. तर अशा प्रकारच्या विक्षिप्त किंवा तऱ्हेवाईक असलेल्या मुख्य कलाकार, मुख्य पात्राच्या साहसाचे एपिसोडिक पद्धतीने वर्णन अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये केले जाते. तो such novel narrates the adventures of the protagonist who is a disreputable person in a episodic form. So this is the second type of the novel. Now let us see the third type of novel. The third type of novel is a historical novel. आणि historical novel म्हणजेच ऐतिहासिक कादंबरी. A historical novel is a novel set in a period earlier than that of the writing. Means ही अशी कादंबरी आहे जी इतिहासातील एखाद्या विशिष्ट कालखंडावरती, एखाद्या विशिष्ट घटनेवरती आधारित असते आणि अशाच कादंबरीला हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजे ऐतिहासिक कादंबरी असं म्हटलं जातं. आता आपण कादंबरीचा नेक्स्ट प्रकार अभ्यासणार आहोत. द फोर्थ टाइप ऑफ नॉवेल इज द एपिस्टोलरी नॉवेल म्हणजेच पत्ररूपी कादंबरी, पत्ररूपाने मांडली गेलेली कादंबरी. The word epistolary derives or comes from the Latin word epistola, which means letter. The writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Letters are the most common basis for epistolary novel, but diary entries are also the popular forms. तर एपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द एपिस्टोला यावरून घेण्यात आला आहे. याचा अर्थ पत्र असा होतो. या प्रकारात लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करत असतो. पात्रांव्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार लोकप्रिय आहे. ते पात्र नाही
पत्र आहे बघा. तर पात्रांव्यतिरिक्त नाही तर पत्रांव्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिकेतील नोंदी सुद्धा या प्रकारामध्ये लोकप्रिय आहे. सो दिस इज द फोर्थ टाइप ऑफ नॉवेल डिअर स्टुडंट्स, that is the epistolary novel. Now let us see the fifth form. The fifth type of novel is the Gothic novel. The novels that includes terror, mystery, horror, thriller, supernatural dooms, death or decay or haunted buildings are called the Gothic novels. तर ज्या कादंबऱ्यांमध्ये दहशत, रहस्य, भय, रोमांचक अमानवीय शक्ती, विनाश, मृत्यू किंवा भूताटकीने पछाडलेले घरे अशा विषयांवरील कादंबरीला गॉथिक कादंबरी असं म्हटलं जातं. आणि अशा कादंबऱ्या तुम्हाला वाचायला नक्कीच आवडतील. नाव लेट अस सी द सिक्स्थ टाइप ऑफ नॉवेल. The sixth type of novel is the autobiographical novel. Autobiographical novel म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी. एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरती लिहिलेली कादंबरी म्हणजेच आत्मचरित्रात्मक कादंबरी. The autobiographical novel is the novel based on the life of the author. However, the author changes the places and the names of the characters, or even may change or avoid certain details of his life. It may or may not be in the first person narration. तर आत्मचरित्रात्मक कादंबरी ही लेखकाच्या जीवनावर आधारित कादंबरी असते. मात्र पात्रांचे ठिकाणे, पात्रांची नावे किंवा आयुष्यातील काही विशिष्ट माहिती बदलण्याचे स्वातंत्र्य लेखक घेतो. तसेच हे लिखाण प्रथम पुरुषी असतेच असं नाही आणि यालाच आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणजेच ऑटोबायोग्राफिकल नॉवेल असं म्हणतात. नाव लेट अस सी द सेवन्थ टाइप ऑफ नॉवेल. द सेवन्थ टाइप ऑफ नॉवेल इज द अलिगोरिकल नॉवेल. अलिगोरिकल नॉवेल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. An allegory is a story that bears more than one level of meaning. तर रूपक म्हणजे जात, ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा. मी पुनश्च एकदा ती व्याख्या वाचून दाखवतोय. रूपक म्हणजे ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. तर अशा कादंबरीच्या बाह्य अर्थ त्यातील प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. The symbolic meaning of an allegory may be political, may be religious, may be historical or philosophical. तर अशा कादंबऱ्यांमध्ये राजकीय, धार्मिक आणि ऐतिहासिक किंवा तत्वज्ञानाशी संबंधित सुद्धा विषय असू शकतात आणि यालाच ॲलेगोरिकल म्हणजेच रूपकात्मक कादंबरी असं म्हटलं जातं. नाव लेट अस सी द एट्थ टाइप ऑफ नॉवेल. द एट्थ टाइप ऑफ नॉवेल इज द ओटोपियन or the dystopian novel. An utopia is an imaginary community or a society possessing the ideal qualities. तर ऑटोपिया म्हणजे एक आदर्श गुणधर्म असलेल्या काल्पनिक समुदाय किंवा समाज. It is a common literary theme, especially in science fictions or the speculative fictions. तर विशेषतः विज्ञान कथा किंवा तार्किक किंवा काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी ही एक प्रचलित साहित्य शैली आहे आणि हिलाच ऑटोपियन नॉवेल असं म्हटलं जातं. नाव लेट अस सी द नाइन्थ टाइप ऑफ नॉवेल. द नाइन्थ टाइप ऑफ नॉवेल इज द सायकोलॉजिकल नॉवेल. आणि सायकोलॉजिकल म्हणजे
मानसशास्त्रीय. तर मानसशास्त्रीय कादंबरी. The psychological novel is the work of the fiction that treats the internal life of the protagonist. Protagonist म्हणजे मुख्य पात्र. तर मुख्य पात्राच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचं विवरण, विश्लेषण अशा प्रकारच्या कादंबऱ्यांमध्ये केले जातं. सो द सायकोलॉजिकल नॉव्हल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट or even the other characters as much as the external factors. तर ह्या प्रकारात कथेतील मुख्य पात्र किंवा इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाला बाह्य घटकांप्रमाणेच महत्व दिले जाते आणि यालाच मानसशास्त्रीय कादंबरी असं म्हणतात. तर ही होती 9th टाइप ऑफ नॉव्हल. नाव लेट अस सी द 10th टाइप. The 10th type of novel is the stream of consciousness novel. Consciousness कादंबरी असं त्याला म्हणतात. The stream of consciousness म्हणजे काय? The stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology in the year 1890. तर विल्यम जेम्स यांनी त्यांच्या मानसशास्त्राचे सिद्धांत या त्यांच्या ग्रंथात ही संज्ञा तयार केली आहे. संज्ञा म्हणजे डेफिनेशन. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स आणि याचा अर्थ होतो विचारांचा होणारा प्रवाह. इन्सिडेंट्स इन द प्लॉट्स आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. तर या कथानकामधील घटना त्यांच्या घडण्याच्या क्रमानुसार येतात आणि जशा त्या पात्रांच्या मनात येतात तसे लेखक त्यांना सादर करत असतो. सो द नॉव्हलिस्ट नरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. सो दिस इज कॉल्ड ॲज द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हल. यालाच आपण मराठीमध्ये कॉन्शियसनेस कादंबरी असं म्हणतो. नाव लेट अस सी द नेक्स्ट टाइप ऑफ नॉव्हल. The next type of novel is the Bildungsroman novel. Bildungsroman novel, the German word Bildungsroman indicates growth. The fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit and the character from his childhood to adulthood. तर अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये जो कथेतील प्रोटॅगनिस्ट असतो, जो मुख्य कलाकार असतो, मुख्य पात्र असतं, याचे बालपणापासून प्रौढ अवस्थेपर्यंतचे जीवन रेखाटले जाते आणि यालाच बिल्डिंग्सरोमन नॉव्हल असं म्हटलं जातं. समजतंय? नाव लेट अस सी द नेक्स्ट, द 12th टाइप ऑफ नॉव्हल. The next form is the pulp magazines. What is a pulp magazine? So in the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fictions for the general entertainment of masses was printed on the cheap pulp paper. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प म्हणजे कागदाचा लगदा यापासून तयार केले गेलेले मासिक हा प्रकार लोकप्रिय झाला होता, ज्यामध्ये स्वस्तातल्या लगद्याच्या पल्प पासून कागदावर सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी काल्पनिक कथा छापण्यात येत असत. या पल्प ग्रंथांच्या युगाने डिटेक्टिव्ह म्हणजेच रहस्यमय कादंबऱ्यांना आणि विज्ञान कथांच्या पाया रचला असे म्हणता येईल. यालाच पल्प मॅगझिन असं म्हणतात. नाव लेट अस सी द नेक्स्ट फॉर्म ऑफ द नॉव्हल, दॅट इज सायन्स फिक्शन. सायन्स फिक्शनला मराठीमध्ये आपण विज्ञान कथा असं म्हणतो. सायन्स फिक्शन इज अ जेनर ऑफ speculative fiction
dealing with the imaginative concepts such as futuristic settings, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe and extraterrestrial life, etc. and etc. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान कथा हा काल्पनिक तार्किक कथा प्रकार भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण, टाइम ट्रॅव्हल, प्रतिसृष्टी आणि परग्रह जीवन यासारख्या कल्पित संकल्पनांवरती आधारित असतो आणि यालाच सायन्स फिक्शन असं म्हणतात. सायन्स फिक्शन often explores the potential consequences of scientific and other innovations. तर विज्ञान कथेत अनेकदा वैज्ञानिक किंवा इतर नवकल्पनांचे संभाव्य परिणाम शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि यालाच सायन्स फिक्शन असं म्हणतात. फ्रँकलस्टीन बाय मॅरी शेली, written in the year 1823, is considered as the first science novel, dear students. I repeat, Frankenstein, written by Mary Shelley. Now, last but not the least, let us see the next form of writing, that is the detective fiction. Detective fiction is a subgenre of crime fictions and mystery fiction in which an investigator or a detective, either by professional or amateur, investigates a crime, often a murder. तर डिटेक्टिव्ह म्हणजेच गुप्तहेर कथा किंवा रहस्यमय कथा हा गुन्हेगारी कथा किंवा रहस्य कथेचा उपप्रकार आहे. यामध्ये अनुभवी किंवा व्यावसायिक गुप्तहेर एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनाचा तपास लावत असतो. So dear students, by this way we have studied the different types of novels and I'm quite sure you have understood the explanation given by me. So thank you for watching this video also. Do watch my next videos and don't forget to subscribe my channel, that is My English Teacher. Thank you.